संगाचे
सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी बाबाजी सद्गुरुदास तुका जटू भवन झालो चराचरी मनोजवन मार्ग तुल्य वेगम जिती वार्तात मज पानरी उत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपदे
कैलासी राणा शिवचंद्रमौली फणींद्र माथा मुकुट जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी निश्चयाचा महामेरू बहुत जणांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी विठ्ठल विठ्ठल मस्तक हे पायावरी निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो पायी जीव थोडा आवाज व्यवस्थित करा बरं का प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय देहू निवासी श्रीमंत श्री संत तुकोबरा यांचा 4 चरणाचा असा अभंग संतपर प्रकरणातील अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे भगवान पंढरीरायाच्या असीम कृपेतून विश्व माऊली ज्ञानोबा यांच्यापासून ते जगद्गुरु तुकोबरा यांच्यापर्यंत आणि अद्याप आतापर्यंत चालत असलेला अखंड पारमार्थिक सोहळा आजच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन कशा निमित्तानं आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे तरीही अल्पसह परिहार द्यायचा म्हणजे तो अशा पद्धतीचा मौजे केसर जवळगा तालुका भालकी जिल्हा बिदर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह 16 वर्ष 26वे अगदी भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये हा सोहळा चालू आहे अर्थात सांगायचं झालं लांबचं गाव नाही अगदी माझ्या हक्काचं माहेर घर आणि माहेर घरामध्ये कीर्तनाची सुंदर अशी सेवा या ठिकाणी चालू आहे कारण नेहमी दरवर्षी कीर्तना सांगते दरवर्षी मी सांगत असते की कोणत्याही मुलीला आपलं माहेर म्हणजे अभिमान आहे आपलं माहेर म्हणजे शान आहे बरोबर आहे की नाही आपलं माहेर म्हणजे गर्व आहे त्याच न्यायानं आज या ठिकाणी होत असलेली ही कीर्तन सेवा आणि 3ऱ्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे सर्वजण गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आज या ठिकाणी महाराष्ट्रातील व कर्नाटकातील नामवंत मृदंगाचार्य माधव महाराज बोबडे त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील कर्नाटकातील प्रसिद्ध असे आमचे गायक केशव महाराज ते स्वतः कीर्तनकार सुद्धा आहेत ते या ठिकाणी आहेत त्याचबरोबर ज्यांचं सुंदर अशी गायकी आहे पाठांतरही भरपूर आहे सगळं एवढं असताना स्वतः कीर्तन करतात आणि तरीही या ठिकाणी सेवेसाठी हजर असतात अभिमानानं सांगावं असं वाटतं आमचे सोपान महाराज कोरेकेरकट्टी या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या भगिनी पार्वतीताई आम्ही कधी कधी मजाकमध्ये ताईला म्हणतो अक्का म्हणतो आपल्या भागात अक्काचं म्हणतात अशी आमची पार्वती अक्का आणि सर्व काही भजनी मंडळ आमचे स्वतःचे बाबू काका असतील आपल्याच गावातील बाबू मामा असतील सर्वजण मंडळ उपस्थित आहेत आता सगळ्यांचं नाव घ्यायचा कार्यक्रम शेवटी करू एक्का वाजणार बरं का आधी आपण कीर्तनाकडे जाऊ सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत मग या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार सांगितलं की बाबा ना या संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत की त्यांच्या उपकारातून मुक्त होण्यासाठी आपण काही जरी केलं तर कमीच आहे
म्हणून तुकोबाराय म्हणतात या संतांचे आपल्यावरती उपकार आहेत. बघा मी तर नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते, देवाचे, संतांचे आणि आई वडिलांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत की या तिघांच्याही उपकारातून मुक्त होण्यासाठी आपण काही जरी केलं तरी कमीच आहे. तसं तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. मला निरंतर म्हणजे कायम जागा करण्याचं काम कोण करतं? संत करतात. एवढंच नाही तर तुकोबाराय म्हणतात, काय द्यावे त्याचे व्हावे उतराई आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. संतांना काय द्यावं आणि काय नाही अशी अवस्था माझी झाली आहे. नव्हे याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं, स्वतःचा जीव जरी मी संतांसाठी ठेवला तरी कसा आहे, अगदी कमी आहे. कारण संतांचे आमच्यावरती एवढे उपकार आहेत तुकोबाराय म्हणतात. पुढे तुकोबाराय सांगतात की बाबांनो, संतांचं बोलणं कशा प्रकारचं आहे, बोलणं माणसाचं कसं असावं, एखाद्याचा उद्धार व्हावा आपल्या बोलण्यातून असं बोलणं असावं. तुकोबाराय म्हणतात संतांचं बोलणं कसं आहे, सहज बोलणे ही उपदेश आणि करुणी सायास शिकविते. संतांचं बोलणं सहज आहे, सहज ते बोलतात आणि जर चुकलो आपण तर अनेक प्रकारचा सायास करून आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून काय द्यावे त्याची व्हावे उतराई आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. एवढंच नाही, संतांची माया, संतांचं प्रेम आपल्यावरती एवढं असतं. तुकोबाराय म्हणतात की ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या लेकरावर माया करते, एखादी गाय आपल्या वासरावरती प्रेम ममता दाखवत असते, त्याच प्रकारे संत तुमच्या आमच्यावर ममता दाखवतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती आणि तैसे मज येती सांभाळीत. मग काय द्यावे त्याची व्हावी उतराई देवी तो हा पायी जीव थोडा. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अशा पद्धतीचा आहे. विस्तृत असं चिंतन इथून पुढच्या 1 तासामध्ये या ठिकाणी पूर्ण होणार आहे. व्हिडिओला अशा प्रकारचं आहे. विस्तृत असं चिंतन आपल्याला 1-1.5 तासामध्ये या ठिकाणी पाहायचं आहे. बघा, खरं तर सुंदर असा पर्वकाळ आपल्या सप्ताहाचा आला बरं का. केसर जवळग्याच्या खरंच सगळे केसर जवळग्याची मंडळी भाग्यवान आहात, भाग्यवान की सुंदर असा पर्वकाळ म्हणजे आज आहे एकादशी. बरोबर आहे का महिला मंडळ? हा तरी म्हणा, नाही तरी म्हणा, पण काहीतरी म्हणा. एकादशी आहे ना आज, एकादशी पहिलं पर्वकाळ. आणि दुसरं कोणत्या महिन्यामध्ये सप्ताह आहे? अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये हा सप्ताह आलेला आहे. म्हणजे 2 पर्व, सुंदर असा भव्य दिव्य सप्ताह सोहळा या ठिकाणी चालू आहे. म्हणजे आपला सप्ताह किंवा आपण समस्त गावकरी भाग्यवान आहोत की सुंदर असा 2 पर्वकाळ आज या ठिकाणी आलेला आहे. व्हिडिओला बघा, सप्ताहातील एकादशी करावी असं. उद्या एकादशी आहे म्हणल्याच्या नंतर आदल्या दिवशी कार्यकर्ते मोठमोठ्याने ओरडू माईक मध्ये सांगतात की उद्या सप्ताह चालू आहे, आपला सप्ताहातली एकादश आहे, ती एकादश सर्वांनी करावी. आता मला तुम्हा सर्वांना प्रश्न विचारायचा आहे, इथे बसलेले सगळे पुरुष वर्ग, महिला वर्ग, कुणाकुणाची एकादशी हात वर करा बरं जरा. खरं खरं इमानदारीनं बरं. पंधरवाडीच करता का आज फक्त सप्ताहातली आहे म्हणून केली आहे? मोठीच एकादशी का? एकादशी बरेच जण करत नाही. बरं, एकादशी करतात, इथं बसलेल्यांच्या कुणाकुणाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याने हात वर करा. बघा आता एकमेकाकडे तुळशीची माळ म्हणल्यावर ज्यांनी हात वर केले त्यांची तुळशीची माळ बघणार आहे बरं का मी. आपल्या एकादशी काय, इलेक्शन आला की खोटीला माळ राहते, इलेक्शन संपलं की गळ्यात माळ अडकवतात. या एकादशीला किंवा या तुळशीच्या माळ्याला घालून काहीच उपयोग नाही. लक्षात घ्या, एक लक्षात ठेवा, जो मनुष्य नित्यनेमाने सगळं काही करतो ना, एक लक्षात, देव सुद्धा त्याच्याजवळ वास करतो, लक्ष्मी सुद्धा त्याच्याजवळ वास करते. नित्यनेमानामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यनेमाने आपण सर्व काही करावं लागतं. म्हणून सुंदर असं पर्वकाळ एकादशी व्रत करावे. बघा, एकादशी व्रत करावी. तुम्हाला सांगू का, एकादशी व्रताचं पुण्य अनेक प्रकारचं आहे. आता तर हा अधिक महिना चालू आहे, या अधिक महिन्यामध्ये अधिक आपल्याला काय होणार आहे, पुण्य प्राप्त होणार आहे. पंधरवाडी एकादशी सुद्धा आपण करावी नित्य नेमान. 15 दिवस एक एकादशी Yeah.
पंधरवाडी एकादशी सुंदर असं प्रमाण आमच्या महाराजांनी दिलेलं आहे. म्हणून ही एकादश आपण केली पाहिजे. पण ती कशी केली पाहिजे? मग तुमची आमची एकादश असते, सकाळी फराळ, दुपारी फराळ, रात्री फराळ आणि 10-11 वाजले की मग भोजन. कुणाकुणाचा अट्टहास असतो, केली की दिवसभर एकादशी. झालं तर 12 वाजत आले, करा जेवण करा. पण ऐका, एक वेळेला नामदेवरायांची एकादशी होती आणि नामदेवरायांची एकादशी पांडुरंग परमात्म्याला सुद्धा चिंता पडली की नामदेवराय नित्य नेमाने एकादशी करतात, आपण नामदेवरायांची थोडीशी परीक्षा घेऊ. आवाज येतो ना माझा सगळ्यांना? महिला मंडळ, हा थोडंसं माना हलवत चला, बोलत चला बरं का, म्हणजे तुम्ही जागे आहात हे मला कळतं. मग पांडुरंग परमात्म्याने ठरवलं की आपण काय करावं, नामदेवरायांची परीक्षा घ्यावी. पंढरपूरमध्ये नामदेवरायांच्या दारी पांडुरंग परमात्म्यानं एका गरीबाचा वेशभूषा घेऊन गेले. गरीब मनुष्याची वेशभूषा घेऊन गेले, दाराशी गेले आणि सांगितलं की मला भोजनासाठी भजे तळून द्या. काय मागितलं? भोजनासाठी कांदे भजे तळून द्या. नामदेवरायांनी सांगितलं, आता जगाचा मालकाने ठरवलं होतं की परीक्षा घ्यायची आहे. बघा, गरीब मनुष्याची वेशभूषा घेऊन गेले आणि काय म्हणू लागले, मला भजे खाण्यासाठी पाहिजे. नामदेवरायांनी सांगितलं, आज एकादशी आहे, आज एकादशी आहे, फराळाचं काहीतरी मागं मी देईन, पण आजच्या दिवशी भजे वगैरे तळून देत नाही. तसं तर सगळे काही वारकऱ्यांनी कांदा लसूण खाऊ नये, प्रत्येकाचा नित्यनेम या ठिकाणी नाही. सगळ्या याच्यावर मी जास्त बोलणार नाही. तसं इकडे तो गरीब मनुष्य म्हणू लागला की नाही, मी मला फक्त भजेच खाण्यासाठी पाहिजे. नामदेवरायांनी सांगितलं, आज एकादशी आहे, काही जरी झालं तर आजच्या दिवशी मी तळून काही देत नाही, अन्न काही खायला देत नाही, कारण ही एकादशी नित्यनेमाची एकादशी. बघा, देवाला परीक्षाच घ्यायची होती. त्या गरीब मनुष्यानं नामदेवरायांकडे हट्ट केला आणि सांगितलं, तू जर मला खाण्यासाठी भजे नाही दिलं तर मी जाग्यावर माझा जीव देईन. ज्या वेळेला तू असं म्हणला, नामदेवरायांनी सांगितलं, याच ठिकाणी तुम्ही जीव जरी दिला, मी अंत्यविधी अगदी आनंदामध्ये करेन, पण तुम्हाला मी खाण्यासाठी अन्न देणार नाही. त्या मनुष्याचा जीव त्या ठिकाणी निघून गेला. अंत्यविधीची तयारी केली, वाळवंटामध्ये सगळी तयारी झाली आणि ज्या वेळेला त्या मनुष्याला सर्णावर रचवलं, अग्नी देणार, पण तेवढ्यामध्ये तो मनुष्य म्हणजे कोण होते? पांडुरंग परमात्मा. तो मनुष्य उठला आणि रडत 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 माझा देव नामदेवरायांच्या गळ्याला मिठी मारली. नामा, अरे मी तुझी परीक्षा घेत होतो की नित्य नियम तुझा कायम असतो की नाही, पण मला आनंद वाटला. लक्षात घ्या, ज्या नामदेवरायांची परीक्षा माझ्या पांडुरंग परमात्म्याने घेतली, तरी एकादशी असताना सुद्धा माझ्या नामदेवरायांनी अन्न घरात शिजवलं नाही. अन्न बिलकुल खाऊ नये. एक सांगू का, सांगितलं तर पंढरपूरमध्ये एक ठाकूर जे आहेत त्यांच्या घरी घोडा असायचा आणि एकादशी 2 कधी कधी येतात की महिला मंडळ? बोला बोला बोला, येतात ना, 2 एकादशी येतात. पण आहे कोणती हे जर समजून घ्यायचं असेल तर पंढरपुरातली लोक त्या घोड्याला खाण्यासाठी काय देतात? मोठ्याने बोला, काय देतात? हा,
आमच्या घरी काही गोडा नाही म्हणून काय देतात वा 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 हरभरा देतात हरभऱ्याची डाळ त्यांच्या समोरून ठेवायचं आणि घोड्यानं जर खाल्लं तर एकादशी नाही समजायचं आणि घोडा जर नाही खाल्ला तर एकादशी नाही समजायचं बघा ज्या वेळेला प्राणी असून सुद्धा हे नित्य नियम करतात प्राणी असून सुद्धा यांना कळतं की एकादशी असल्यावर काय खावं आणि एकादशी नसल्यावर काय खावं तर तुम्ही आम्ही तर मनुष्य आहोत म्हणून एकादशी असल्याच्या नंतर काय खावं आणि एकादशी नसल्याच्या नंतर काय खावं हे तुम्ही आम्ही ठरवावं सुंदर असे हे एकादशीचं महत्व सांगितलेलं आहे या एकादशीचं महात्म्य आणखी भरपूर प्रकारे आपल्याला सांगता येईल पण आपल्याला अगदी आपल्याकडे अभंगाकडे सुद्धा जायचं आहे तत्पूर्वी तुम्हाला सांगितलं आजचा दुसरा पर्वकाळ म्हणजे अधिक मास अनेक कीर्तनकार येतात आणि अधिक मासा निमित्त तुम्हाला माहिती सांगतात बरोबर आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे आपल्याला काय माहिती एवढंच माहिती आहे की अधिक मासामध्ये जावायला बोलावं लागतं लेकीला बोलावं लागतं धोंडे करावं लागतं 5 ग्राम सोनं घालावं लागतं तोळाभर सोनं घालावं लागतं झालं बाकी काही अधिक मासाचे अनेक महत्व लक्षात घ्या अधिक मासामध्ये जेवढं काही तुम्ही दान करचाल की नाही ते दान अनेक प्रकारे वाढत असतं त्याचं पुण्य अनेक प्रकारे वाढत असतं म्हणून या अधिक मासामध्ये कोणत्याही प्रकारचं द्रव्यदान असेल ते दान महत्वाचं आहे वस्त्रदान असेल ते दान महत्वाचं आहे अन्नदान असेल ते दान सुद्धा महत्वाचं आहे अधिक मासाची फलश्रुती अनेक प्रकारची बघा याला आपण काय म्हणतो अधिक मास एक म्हणतो बरोबर आहे की याच्यानंतर थोडस आध्यात्मिक भाषेमध्ये याला काय म्हणतात पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात आणि सांगू तुम्हाला याच्या पुढे जाऊन याला मल मास सुद्धा म्हणतात आणि एवढंच नाही तर तुमच्या आमच्या भाषेमध्ये याला कशाचा महिना म्हणतो बोला महिला मंडळ झोपलात का काय तुम्ही कशाचा महिना म्हणतो मोठ्याने बोला तुम्ही कशाचा धोंड्याचा महिना म्हणतो म्हणजे याला 4 नावं आहेत आणि या प्रकारे तुम्ही आम्ही साजरा करतो बघा अधिक मास म्हणजे कशाला म्हणतात बघा 3 वर्षामध्ये कधी कधी एका महिन्यामध्ये 28 दिवसाचा महिना असतो ना माना हलवा उगो माना हलवा कळ नको पण माना हलवा हा 28 दिवसाचा असतो कधी 30 दिवसाचा असतो 31 तारखेचा महिना असतो जे काही 1-2 दिवस 3 दिवस यातले वाचलेले आहेत ते दिवस 3 वर्षाचे जर सगळे मोजले तर हे दिवस जे काही अधिक एक दिवस वाढलेला आहे तो दिवस 3 वर्षात ना म्हणजे अधिक मास म्हणून अधिक महिना म्हणून साजरा केला जातो बरं याच्या पुढे आपण परमार्थामध्ये याला काय म्हणतो पुरुषोत्तम मास म्हणतो काय म्हणतो महिला मंडळ पुरुषोत्तम मास म्हणतो बघा श्रीमद भागवतामध्ये याचं वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा 15व्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलेलं आहे आता याला सांगायचं झालं तर विश्लेषण भरपूर आहे पण थोडक्यात सांगून मी तुम्हाला जाईन बघा याच्यामध्ये काय सांगितलं क्षर आणि अक्षर काय सांगितलेलं आहे क्षर आणि अक्षर क्षर म्हणजे काय समाजातील सर्व काही प्राणीवर का मनुष्य असतील जेवढे प्राणी आहेत श्वास घेणारे सर्व प्राणी हे क्षरमध्ये मोडतात आणि याच्याही पुढे जाऊन अक्षर सांगितलेलं आहे जे कुटस्थ अवस्थेतील असतात म्हणजे क्षराच्याही पुढचा जीव म्हणजे अक्षर आहे आणि सांगू याच्या पुढचाही जो जीव आहे याच्यापेक्षाही जे श्रेष्ठ आहे याच्यापेक्षाही जे उत्तम आहे ते म्हणजे काय आहे पुरुषोत्तम मास उत्तम असा पुरुषोत्तम म्हणून काय आहे हा पुरुषोत्तम मास हा भगवान परमात्मा सांगतो तुम्हाला जगाचा मालक एकच फक्त पुरुष आहे पुरुष आता तुम्ही बसलेले पुरुष म्हणतात आम्ही काय बाया आहोत का जगाचा मालक एकच फक्त पुरुष आहे बरं का भागवतामध्ये वर्णन आहे याचं एकच फक्त पुरुष आहे तो म्हणजे कोणता उत्तम असणारा पुरुष म्हणजे पुरुषोत्तम आणि तोच महिना हा ठिकाणी चालू आहे म्हणून जे देवाला आवडतं ते आज आपण या ठिकाणी करतोय किंवा ते तुम्ही आम्ही केलं पाहिजे आज हा पुरुषोत्तम मास तुम्हाला सांगू एक वेळेला संत निरावी वृंदावनला निघाले आणि वृंदावनाला एका संताचं दर्शन त्यांना घ्यायचं होतं संताच्या दर्शनासाठी गेल्या आणि दर्शनासाठी गेल्याच्या नंतर आतमध्ये पाटी लावली होती की महिलांनी आत येऊ नये पण संत मीराबाई आत गेल्या एकाने त्यांना अडवलं सांगितलं अहो तुम्ही महिला आहात महिलाला आतमध्ये प्रवेश नाही तुम्ही इथून बाहेर निघून जा बघा संत मीराबाईंनी त्याच पुरुषाला त्या ठिकाणी मोठ्याने उत्तर दिलं अरे बाबा जगामध्ये फक्त एकच पुरुष
आहे तो म्हणजे उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम. त्याला सोडलं तर देवाला सोडलं तर बाकी सगळे स्त्रियाच आहेत, कोणी पुरुष नाही. जेव्हा संत मीराबाईने हे वाक्य काढलं तेव्हा ज्या संताला भेटण्यासाठी संत मीराबाई गेल्या ते संत मीराबाईचे दर्शन घेण्यासाठी बाहेर आले. म्हणून हा असणारा पुरुषोत्तम मास. आता याच्या पुढे तुमच्या आमच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर धोंड्याचा झोपण्या काका. कशाचा महिना? धोंड्याचा महिना. जरा पाठीमागच्या बोलत चला की तुम्ही कमी तिकडे येऊ माहिती घेऊन लांब पडायला. धोंड्याचा महिना. आता बघा धोंड्याचं महिन्याचं महत्व भरपूर प्रकारचं आहे बरं का. थोडक्यात तुम्हाला सांगते कारण रोज येणारे कीर्तनकार तुम्हाला याचं महत्व सांगणार आहेत. अधिक मासाचं महत्व, या धोंड्याच्या महिन्याचं महत्व सांगितलं जातं. बघा घरला येणारा पाहुणा, आपल्या भारताची संस्कृती काय आहे? भारताची संस्कृती कुणीही आपल्या दाराला आलं की आपण त्याला पाहुणा म्हणतो, बरोबर आहे की नाही? अतिथी देवो भव, आपण त्याला देव मानतो. मग घरला येणारी मुलगी एकदा लग्न करून गेली ती दाराला येते म्हणजे देवा समानच आहे. जावाई तो दाराला येतो म्हणजे तो देवा समानच आहे. म्हणून सांगितलं जातं जावयाला सुद्धा वस्त्रदान करावं, लेकीला वस्त्रदान करावं, होईल तेवढ्या प्रकारे इतरांना वस्त्रदान करावं. सांगू सुंदर असा सप्ताह चालू आहे. इथं जेवढे काही बसलेली मंडळी आहेत फक्त सप्ताह करणारेच भाग्यवान आहेत असं नाही, त्यांनाच पुण्य जाते असं नाही. 7 दिवसामध्ये ज्यांनी 7 दिवसाची पंगत घेतली की नाही ते सुद्धा खरे भाग्यवान आहेत. कारण एवढी सुंदर सेवा ते करतात त्याचं सुद्धा पुण्य त्यांना अगदी दुपटीनं तिपटीनं मिळणार आहे. इथे जे काही मंडप, सभा मंडप, धर्म मंडप साफसफाई करतात हे सुद्धा पुण्यवान आहे. म्हणून जेवढी सेवा या ठिकाणी करताल त्याचं फळ तुम्हाला 100% मिळणार आहे. विठ्ठल म्हणून जावयाला, मुलीला असेल किंवा येणारे जेवढे काही पाहुणे असतील त्यांना आपण काय केलं पाहिजे? पाहुणचार म्हणून या धोंड्याच्या महिन्यामध्ये धोंडा आपण त्यांना खाण्यासाठी देतो. कशाचा धोंडा करतो? पूर्णाचा करतो, कोणी कोणी कशाचा, खोबऱ्याचा करतात. हे आपण दिलं पाहिजे, हे दान केलं पाहिजे. का दान केलं पाहिजे? याच्यानं पुण्य वाटतं म्हणून दान केलं पाहिजे. पण ऐका, इथं बसणारे जर कोणते जावई असतील, आता लोकांचं कशाला सांगू, माझ्याच मला किती बसले, दुसऱ्या जावयापर्यंत कशाला? बरं जेवढे काही जावई असतील किंवा इथं ऐकणाऱ्या जेवढ्या काही लेकी असतील त्यांच्या पतींना सुद्धा सांगावं, सासऱ्याने दिलं तेवढंच जावयाने पण घेत जावं बरं का. आलं का लक्षात? सासऱ्याने दिलं तेवढंच. काही काही जावई म्हणतात सांग तुझ्या बापाला 1 तोळा असं तर धोंडा खायला बोलवा म्हणून, नाहीतर नाही. तू बी तिकडंच जा तुझा धोंडा बी तिकडंच म्हणत असतो काही काही सासरे. म्हणून काय करतात, ज्या वेळेला जावाई मागतो कुणाला, सासरी बुवाला, की मला एवढं सोनं पाहिजे. एक सांगू, काही काही जणांची परिस्थिती नसते आणि परिस्थिती नसताना जावायचा हट्ट आहे म्हणून सासरा काय करतो, इकडे व्याजाने पैसा काढतो. व्याजानं पैसा काढून जावायला सोनं करत असतो. पण व्याजानं काढलेला जो पैसा आहे ना, कुठंतरी मनामध्ये वाटतं की आज ना उद्या हा पैसा फेडायचा आहे. याच्यामध्ये कुठंतरी अंतःकरण गुंतलेलं असतं. म्हणून ज्यावेळेस आपण हट्ट करतो आपल्या सासरी बुवाकडे, आपण जेवढं आपल्याला मिळेल, जेवढं झेपेल तेवढंच हट्ट करावा. म्हणून जेवढं मिळतं तेवढंच माणसानं अगदी खुशीनं आनंदानं घ्यावं. विठ्ठल हाच आहे धोंड्याचा महिना. आता याच्यावर सांगायला भरपूर आहे, मला माझ्या अभंगाकडे सुद्धा जायचं आहे. याच ठिकाणी आपण अधिक मासाचं महत्व सांगून थांबू आणि आपल्या अभंगाकडे जाण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल म्हणतात, काय म्हणतात की बाबांनो, संतांचे आपल्यावरती फार उपकार आहेत. संतांचे आपल्यावर भरपूर असे उपकार आहेत. त्यांच्या उपकारातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. कारण संतांनी काय काय केलेलं आहे, आपल्याला अनेक अडचणीतून दूर काढलेला आहे. ज्यावेळेस मार्ग चुकलो तेव्हा चांगला मार्ग आपल्याला संतांनी दाखवलेला आहे. म्हणून यांचे उपकार आहेत. अभंगाचं पहिले Oh,
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबारा म्हणतात की संतांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत की त्यांच्या उपकारातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही, एवढे उपकार संतांचे आहेत. बघा संतांनी काय काय सांगितलं आपल्याला, संतांनी चांगला मार्ग दाखवला, बरोबर आहे. संतांनी काय केलं, संतांनी जड जीवाचा उद्धार केला. संतांनी अवतार घेतला तुम्हा आम्हासाठी, अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जड जीवा. जड जीवाचं कल्याण करण्यासाठी संत अवतीर्ण झाले, जगाचं कल्याण करण्यासाठी संत अवतीर्ण झाले. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टावी परोपकारी यासाठी संतांनी अवतार घेतलेला आहे. आणि संतांनी तुम्हाला आम्हाला वेळोवेळी जागा करण्याचं काम केलेलं आहे. बघा ज्या वेळेला आपण संकटामध्ये आहोत, अडचणीमध्ये आहोत, त्या वेळेला संतांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केलेला आहे. अनेकांनी तो उपदेश मानला, कुणी कुणी मानला नाही. ज्यांनी त्या उपदेशावर चालले त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं आणि जे संतांच्या उपदेशावर चालले नाही त्याच्या आयुष्याचं वाटोळं झालं. म्हणून संतांनी जेव्हा चुकलं तेव्हा जागा करण्याचं काम केलं. काय सांगितलं, कुठा जागे भारे आता उठा जागे मारे आता स्मरण करा पण घरी नाका. सांगितलं की बाबांना आता जागा व्हा, पण वेळोवेळी जागा करण्याचं काम संतांनी तुम्हाला आम्हाला केलेलं आहे. म्हणून संसारी जनामध्ये साधक श्रेष्ठ, साधकापेक्षा सिद्ध श्रेष्ठ आणि सिद्धापेक्षाही संत श्रेष्ठ. या जगतामध्ये कोणी दुसरं श्रेष्ठ आहे का? या जगतामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही. संतापेक्षा श्रेष्ठ
साधू हा सर्वश्रेष्ठ आहे आणि संत सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून त्या संतांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केलेला आहे, तुम्हाला आम्हाला जागर करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की या संतांचे आपल्यावरती उपकार आहे. बघा, ज्यांनी उपकार केले त्याची उपकार फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पण जर सांगायचं झालं, समाजामध्ये असे वर्ग आहेत बघा, उपकार करणाऱ्यावर अपकार करणारा एक वर्ग आहे, उपकार करणाऱ्यावर उपकार करणारा एक वर्ग आहे, अपकार करणाऱ्यावर अपकार करणारा वर्ग आहे. आणि जो वर्ग अपकार करतो त्याच्यावर सुद्धा उपकार करणारा वर्ग आहे, तो म्हणजे माझ्या संतांचा वर्ग आहे. म्हणून संत विवेकशील आहे. पण मावले त्यांना म्हणतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असं एके जी संत हे श्रेष्ठ आहे. संत कसे आहेत? श्रेष्ठ आहे. संत कसा अगदी चांगला विचार करतो. म्हणून संतांनी उपदेश केला, काय केला? चांगलं वागा, देवाचं नाव घ्या, अखंड देवाचं चिंतन करा, हे संतांनी सांगितलं. फक्त सप्ताह चालू असला की आपण काय करू नका, देवाचं नाव घ्या. पण त्या देवाचं नाव घेण्यासाठी, त्या देवाची पूजा करण्यासाठी आपल्याला कंटाळा येतो, बरोबर आहे की नाही? ज्या देवाला सगळं दिलं त्याचं नाव घेण्यासाठी आपल्याला कंटाळा येतो. पण संतांनी सांगितलं की बाबा नाव, याच देवाचं नाव घ्या, त्याच देवाचं नाव घ्या. कारण देवाचं नाव घेतल्याच्या नंतर आयुष्याचा उद्धार होईल, आयुष्याचं कल्याण होईल. म्हणून काय करा, जे देवाला आवडतं ते करा, ते देवाचं नाव घ्या. म्हणून आवड आहे देवाची, तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग देवाला काय आवडतं? नाम आवडतं. विठ्ठल नवीन लग्न झालं, बायको माहेरी निघून गेली. पप्प्याची वडील एक 15 दिवस गावाकडे जाणार होते. किती दिवस? महिला मंडळ 15 दिवस गावाकडे जाणार होते. वडिलांनी सांगितलं नीती नियमानं, बाबा दररोज मी देवपूजा करतो, पप्प्या 15 दिवस मी येणार नाही, तू एक काम कर, मी येईपर्यंत देवपूजा तूच कर. काय सांगितलं? मी येईपर्यंत देवपूजा तूच कर. पप्प्या म्हणला ठीक आहे. पप्प्याचा पप्पा निघून गेला गावाकडे 15 दिवसासाठी. दुसरा दिवस उजाडला, पप्प्याच्या आईनं हाक मारली, पप्प्या उठ लवकर, 7:30 वाजले, देवपूजा करायची वेळ झाली. पप्प्या उठला, देव सगळे घेतलं एका गंगाळ्यामध्ये, विहिरीला गेला. कशाला? देव धुवून आणण्यासाठी. आणि जे विहिरीतून पाणी काढतात त्याला काय म्हणतात? तो मागच्या महिला म्हणतात, काय म्हणतात त्याला? पवरा म्हणतात, पवरा. त्या पवऱ्यामध्ये सगळे देव त्या पप्प्याने टाकले, पवरा विहिरीमध्ये सोडला. देव बाहेर आले, त्यातला एक देव त्या विहिरीत पडला, बाकीचे देव आले. देव वर काढल्याच्या नंतर पौरातले देव गंगाळ्यामध्ये घेतले. कळते ना तुम्हाला? गंगाळ्यामध्ये घेतले, घरी आला आणि देवघरामध्ये सगळे देव ठेवले. आता एक देव मध्ये पडला होता. दुसरा दिवस निघाला, त्या दिवसाची देवपूजा झाली. दुसरा दिवस निघाला, पप्प्याच्या आईने परत हात मारले, पप्प्या अरे उठ लवकर, 7:30 वाजले, देवपूजा करायची वेळ झाली, उठ लवकर. आणि पप्प्या म्हणला, आई हे बघा म्हणला, एक जर माणूस गेला तर आपल्याकडे किती दिवस सुतक असतं? बोला किती दिवस? महिला मंडळ 13 दिवस 14 दिवस सुतक असतं. म्हणे बघ, काल यातला देव की विहिरीत पडला, पडून मेला, म्हणजे किती दिवस सुतक आहे आपल्याला? आता 13 दिवस सुतक आहे आपल्याला. 14वा दिवस झाला होता, 15 दिवशी तो पप्पाचा पप्पा येणारच होता. म्हणजे एवढा कंटाळा देवपूजेचा. आणि आईला सांगितलं तरी आईने हट्ट केला. पप्प्या म्हणला, जीव वैतागला आणि पप्प्या वैतागून सासरवाडीला गेला. म्हणा सासरवाडीला जावं, धोंड्याचा महिना म्हणला, जरा धोंडे पेंडे खाऊन तर निवांत राहावं. सासरवाडीला गेला. आता या जावाई बापू सासूबाईला कौतुक केलं. सगळ्यात जास्त आनंद कुणाला होतो सासरवाड्यामध्ये जावई आल्याच्या नंतर? हा, कसं मोठ्यानं बोलायचं एवढं. सासूला आनंद होतो. सासूनं कौतुक केली, या जावाई बापू म्हणली, बरं झालं तुम्ही आलात. पण जावाई बापू बघा, अधिक महिन्यामध्ये जर जावयाने जर देवपूजा केली तर फळ जास्त मिळतं. तुम्ही एक काम करा, देवपूजा करा. आता पप्प्या कशाला कंटाळून गेला? कशाला? देवपूजेला कंटाळून गेला होता. पप्प्या म्हणला, सासूबाई माझी देवपूजा साधी सुधी नाही म्हणतात. त्याला काय लागतात? 2 किलो फुलं लागतात, 1 किलो अगरबत्ती लागते, 1 किलो धूप लागतं, अर्धा किलो कापूर लागतं. हे सगळं साहित्य मिळालं तरच मी देवपूजा करतो, नाही तर करत नाही. सासूबाई म्हणली, तुम्ही काळजी करू नका जावई बापू म्हणली, तुम्ही 2 किलो म्हणताना तुम्हाला 4 किलो फुलं आणून देते म्हणली, पण देवपूजा तुम्हीच करायची. जावई बापून डोक्यावर हात मारून घेतली, बसला देवपूजा करू लागला. धुपाचा वगैरे मस्त वास सगळीकडे सुगंध पसरू लागला. हा वास शेजारच्या सकूला गेला. सकू आली कुणाकडं? आपल्या मैत्रिणीकडं. आणि हात मारले, अगं गंगू काय करायली तू? देवपूजा कोण करायला ग? फार सुगंध घरातून येत आहे.
बघा या गंगूनं सांगितले, अगं माझा जावई आलाय म्हणले, जावई माझा देवपूजा करते. वा वा वा. समू गेली जावयाच्या जवळ म्हणले, जावई बापू अहो काय सुंदर तुम्ही देवपूजा करता, आता आलाच आहात तर इथली देवपूजा करा लवकर आणि नंतर माझी देवपूजा करायला. कशाला कंटाळून जावई बापू आलता, कशाला देवपूजेला? जावई बापूला वैताग आला, म्हणला ह्या देवपूजा करण्यापेक्षा मेलेलं बरं आणि आपला जीव द्यायला एका रानामध्ये गेलो. शेतामध्ये गेला की विहीर दिसली, त्या विहिरीमध्ये उडी टाकणार पण तेवढ्यात त्या मालकानं त्याला पाहिलं, म्हणला हाक मला, अरे कोण आहेस तू? अरे चांगला तरणा दिसत आहेस, काय झालं तुला? अरे बाबा या वयामध्ये एवढं स्वतःचा जीव देतोस, हा देह का पुन्हा पुन्हा मिळतो का? मिळत नाही बाबा म्हणून समजावून सांगत त्याच्या जवळ गेलो. जवळ म्हणाला, अरे काय तुला टेन्शन आहे की तू जीव द्यायला निघाला? नाही नाही म्हणे, मला जीव द्यायचा. देऊ नको बाबा, आई आयुष्य परत परत मिळत नाही, तो जीव देऊ नको. तो सांगू लागला मालक आणि परत म्हणला, तू एक काम कर, जीव देण्यापेक्षा तू जग, काय कर, माझ्या इथं राहण्यासाठी चल. काय म्हणलं त्या मालकाने? माझ्या इथं राहण्यासाठी चल. माझ्या घरी काहीच काम नसतं म्हणलं. घरी कोण आहे? मी आणि माझी बायको, आम्ही दोघंच राहतो, बाकी कोणी राहत नाही म्हणलं. तू माझ्या घरी चल म्हणलं. बरं ठीक आहे. आणि थोडा विचार केला, चला बाबा इथे समाधानी आहे. पण त्या मालकाने सांगितलं, चल बाबा तुला का आहे टेन्शन नाही, फक्त तू एकच काम करायचं म्हणलं. कोणतं? उठल्या उठल्या देवपूजा करायची म्हणलं. आता मला सांगा, देवपूजा करण्यासाठी एवढा कंटाळून गेलेला जीव विहिरीत उडी मारण्यासाठी आला आणि तिथं सुद्धा शेवटच्या क्षणी देवपूजा करण्यासाठी ज्याला सांगितलं. मला सांगायचंय की ज्या देवानं सगळं काही दिलंय त्याची सेवा करण्यासाठी माणूस एवढा वैतागलेला आहे बाबा. नाही का? त्या संतांचा उपदेश आहे. काय सांगितलं की बाबांनो, तुम्ही देवाचं नामचिंतन करा, देवदेव करा, अखंड देवाचं नाम आपल्या मुखामध्ये घ्या, ते देवाला आवडतं. याचा कंटाळा आपल्या आयुष्यामध्ये कधी असू नये म्हणून त्या संतांनी तुम्हाला मला हे सांगितलं, काय भगवंताचं नामचिंतन करा. कारण त्या नामचिंतनानं काय आहे, आयुष्याचा उद्धार होणार आहे, आयुष्याचं कल्याण होणार आहे. कारण याच्याशिवाय जीवनामध्ये सुख कशामध्ये आहे का? कशातच नाही. म्हणून समाधान सुख कशामध्ये आहे? सदानाम घोष समाधान. मला सांगा, महिला मंडळी इथं बसलेल्या, संसारामध्ये कोणी 100% आनंदी आहे का? समाधानी आहे का? झोप आहे का कोणी समाधानी? संसारामध्ये प्रपंचामध्ये कोणी समाधान नाही. मग या जीवाला जर समाधान मिळवून घ्यायचं असेल तर देवाच्या नावाशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. हेच संतांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केलेला आहे, हेच संतांनी तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवलेला आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की या संतांचे उपकार म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार आणि मज निरंतर जागविती वेळोवेळी जाग करतात. म्हणून माझा जीव जरी यांना दिला तर कमी आहे. तुकोबाराय सांगतात काय देव याची काय देव याची
काय द्यावे त्यासी भावी उतराई ठेवी तो हा पायी जीव. थोडा थोडा आवाज वाढला की अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबा म्हणतात की बाबा ना, आपला जीव जरी संतासाठी काढून ठेवला तरी कसं आहे, अगदी थोडं आहे. कारण संतांनी आमच्यासाठी एवढं करूनच ठेवलेलं आहे. म्हणून संत जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे एवढंच नाही, पण संतांनी सहज जरी बोलले तरी सकू गंगू उठायची आणि आहार ओह करत माझ्याकडे यायची. तर या चाली अशा आहेत की ऐकल्याच्या नंतर प्रत्येकाच्या अंगामध्ये ताल भरतो आणि ताल भरून त्या व्यक्तीला जाग करण्याचं उठवण्याचं काम करतो. अनेक कीर्तनामध्ये झालेले असतात. अशा काही चाली म्हणलं की लगेच कुणी कुणी उठतं. बघा अंबाबाईचं गाणं म्हणा, एखादं म्हणा सुरू केलं की झालं आपल्या इकडे चालू होतं. आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा झुबा, आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा झुबा, तुझ्या दर्शनाला राजा
आहे तिचं सुद्धा नामचिंतन या ठिकाणी झालं. विठ्ठल सहज बोलणे ही तो उपदेश करून सायास शिकविती. संतांचं बोलणं सहज आहे पण ऐका, सहज बोलतात पण आपला उद्धार करतात. म्हणून माणसाचं बोलणं सहज असावं. तुम्ही आम्ही सहज बोललो की एखाद्या घराला काय लागते माहिती आहे का? इकडे बघा माझ्याकडे, हो बघा. आपलं बोलणं आग लावायचं असतं पण संतांचं बोलणं कसं असतं? आग विझवायचं असतं, कल्याण करायचं असतं. म्हणून सहज बोलणे ही तो उपदेश करुणी सायास शिकविती. जर एखाद्या लक्षात नाही आलं तर अनेक प्रकारचं सायास संत करतात आणि काय करतात? तुम्हाला आम्हाला शिकवत असतात. म्हणून संतांनी सांगितलं की त्या संतांचं त्या देवाचं नामचिंतन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. तुम्हाला आम्हाला सुद्धा आता तेच करायचं बरं का? नम शिवाय, नम शिवाय. शिकविती. काय द्यावे त्यासी मावी उतराई, ठेवी तो पायी जीव थोडा. हे सांगताना तुकोबाराय म्हणतात की बाबांनो बघा, संतांनी सहज जरी बोलत आयुष्याचा उद्धार आहे. म्हणून संत माया करतात, प्रेम करतात आणि तुमचा आमचा उद्धार करत असतात. म्हणून संत आईसारखी ममत्व आहे, गाईसारखं ममत्व करतात आणि संत तुमचा आमचा उद्धार करण्याचा प्रयत्न करतात. Hey,
तुका म्हणे वत्स धेनुबेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावी उत्तराई ठेवी तोहा पायी जीव थोडा. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की मी तुम्हाला सांगितलं एखादी गाय आपल्या वासराला कसं ममत्व दाखवते, प्रेम दाखवते, एखादी आई आपल्या लेकराला प्रेम दाखवते, माया दाखवते, ममत्व दाखवते, त्याचप्रमाणे ते संत तुम्हाला आम्हाला ममत्व दाखवतात, प्रेम दाखवतात आणि तुमचा आमचा सांभाळ करतात. म्हणून या संतांचे आपल्यावरती फार उपकार आहेत तुकोबाराय म्हणतात. म्हणून तुका म्हणे वत्स धोण्यावरची चित्ती तैसे मज येती सांभाळीत, त्याप्रमाणे संत तुमचा आमचा सांभाळ करतात. म्हणून या संतांसाठी जीव जरी काढून ठेवला तरी कसा आहे अगदी कमी आहे असं तुकोबाराय म्हणतात. चारही चरणाचं निरूपण या ठिकाणी झालेलं आहे. अगदी एक 20 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे. त्या 20 मिनिटांमध्ये काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन. बघा जीवनामध्ये दरवर्षी मी तुम्हाला सांगते किंवा अनेक कीर्तनकार सुद्धा बरेच जण सांगतात जीवनात कोणाचं चांगलं करता आलं तर माणसानं करावं, पण कोणाचं वाईट करण्याचं काम माणसानं कधीच करू नये. कारण
जर आपण कोणाचं 10% वाईट करण्याचा प्रयत्न केला तर 20% देव आपलं वाईट केल्याशिवाय सोडणार नाही. इतरांचं वाईट करताना 10 वेळेला माणसाने विचार करावा. एवढंच नाही, हे जीवन फार सुंदर आहे, फार सुंदर. सांगू का, आयुष्य परत परत मिळत नाही बरं का, आयुष्य परत परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. आयुष्य परत नाही, एकदा निघून गेलात की नंतर आपल्याला चान्स नाही आयुष्याचा. म्हणून माझी विनंती, आयुष्य आनंदाने जगा, हसत खेळत जगा. स्वतः हसा, इतरांना सुद्धा हसवा. स्वतः रडा आणि इतरांना सुद्धा रडवा नाही, हसत जगलं पाहिजे. बघा, एक सुंदर असं गीत आहे, आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की जीवन कसं जगलं पाहिजे. एकतर आपण शाळेमध्ये ऐकलंय की माणसानं कसं राहिलं पाहिजे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, माणसासारखं वागलं पाहिजे आणि हसत हसत जीवन असलं पाहिजे, अगदी हसत जीवन असलं पाहिजे. म्हणून माणसाने एखाद्याच्या कामाला यावं, बरोबर, असं जीवन हसत हसत जगावं, कारण हे जीवन परत परत मिळणार नाही. बघा, एका ठिकाणी सुंदर असं उल्लेख केलेला आहे, थोडं ह्याचा आवाज द्यावा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तुम्ही मोठा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. घेतलं पाहिजे आणि इतरांना आनंद दिला पाहिजे. माझी विनंती असेल, आनंदाने जीवन जगा. एवढंच नाही, आईवडिलांची सेवा करा. कारण जीवनात तुम्हाला सांगू का, आज जर आपण हे जग पाहिलं असेल तर फक्त आईवडिलांच्या कृपेमुळे, मायबापाच्या आशीर्वादामुळे, मायबापामुळे, त्यांच्यामुळे आपण हे जग पाहिलेलं आहे. ते जर नसते तर आपण जग पाहिलं नसतो. म्हणून आईवडिलांचे सगळ्यात जास्त उपकार मानायला विसरू नका. पण सांगू, सध्या 90% तरुण मुलं असे बनत चाललेत, एकतर व्यसनाच्या आधीन चाललेत. माझी विनंती असेल, जे कोणी व्यसन करतात ना बाबांनो, व्यसन करू नका. कळकळीची विनंती आहे, कळकळीची विनंती. एक सांगू, जीवनामध्ये आयुष्याचं वाटोळं करणारं रस पिण्यापेक्षा आयुष्याचं कल्याण करणारं रस प्या. ते रस कोणते सांगू का? जाम पे पीते हो आधी रात में उतर जाएगी. जाम पे पीते हो आधी रात में उतर जाएगी. अरे प्याला पीना है तो हरि नाम का पियो, आपकी पूरी जिंदगी सुधर जाएगी, आपकी पूरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून माणसानं कोणतं रस प्यावं हे आपल्याला कळावं. व्यसनाच्या अधीन जाऊ नका, आपल्या आयुष्याचं वाटोळं करू नका, आपल्याबरोबर आपल्या पत्नी मुलाबाळांची सुद्धा वाटोळं करू नका. माझी कळकळीची विनंती असेल. आणि सर्व तरुण मुलांना आईवडिलांचा सांभाळ करा. सध्याचा विचार करायचा झाला तर हम दो हमारे दो, एवढीच अवस्था चालली आहे. म्हणून माझी विनंती, सगळ्यांनी आईवडिलांची काळजी घ्या. कारण एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याच्या आयुष्यामध्ये आई ही परत मिळत नाही, आई परत मिळत नाही. म्हणून आईवडिलांनी आपल्यासाठी भरपूर काही कष्ट केलेलं असतं. आईवडिलांनी आपल्यासाठी भरपूर काही कष्ट केलं असतं. सांगू का, एका
आई वडिलांना 4 मुलं होती. किती महिला मुलं? 4 मुलं होते. 4 मुलं असताना मुलं लहानाची मोठं झाली. नंतर मुलांनी आम्ही वेगळं राहणार असा हट्ट केला आणि सगळं मुलं वेगळं राहू लागली. बरेच दिवस गेल्याच्या नंतर इकडे आई आजारी पडली. इकडे आई आणि वडील दोघंच राहत होते. आई आजारी पडली. मग आईला दवाखाना करायचा. आईला दवाखान्यात घेऊन गेले वडिलांनी आणि हिचा पती दवाखान्यात घेऊन गेला. दवाखान्यामध्ये ज्यावेळेस ॲडमिट केलं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की याला 6 लाख रुपये खर्च येणार आहे. किती? ऑपरेशनला 6 लाख रुपये खर्च येणार आहे. पण इकडे तिच्या पतीकडं म्हणजे या मुलांच्या वडिलांकडे तर पैसे नव्हते. त्यांनी विचार केला आता आपल्याकडे तर 1 रुपया सुद्धा नाही आणि 6 लाख रुपये खर्च येणार आहे. पण आणि कसं आपण हा खर्च करायचा किंवा हे बिल आपण कसं भरायचं हा विचार पडला. गावामध्ये आला. कुणाकडे 4 पैसे मिळाले तर बघावं म्हणून आधी मुलांकडे गेले. 4ही मुलांना जवळ बोलवलं आणि 4ही मुलांना जवळ बोलवून सांगू लागले की आई आजारी आहे. आईचं ऑपरेशन करायचं आहे. त्या ऑपरेशनसाठी 6 लाख रुपये खर्च येणार आहे. डॉक्टरांनी सांगितले. मग एक काम करा तुम्ही सगळ्यांनी मिळून तेवढे पैसे मला द्या. पण आज ना उद्या मी तुम्हाला ते पैसे परत देण्याचा प्रयत्न करेन. 4ही मुलांनी सांगितलं बाबा आमच्याकडे 1ही रुपया नाही आणि 1ही रुपया तुम्हाला मिळणार नाही. बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. बाप रडत रडत घराच्या बाहेर आला आणि बाहेर आणून गावातल्या एका सावकाराकडे गेला. सावकाराला विनंती केली, सावकार माझ्या पत्नीच उद्या सकाळी 10 वाजता ऑपरेशन होणार आहे. माझी विनंती आहे 6 लाख रुपये खर्च येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करा मला 6 लाख रुपये द्या. मी तुम्हाला काही दिवसानंतर परत करेन. सावकाराने सांगितलं अरे उद्या सकाळी ऑपरेशन होणार आहे ना, सकाळी तुला मी पैसे देईन. आजचा दिवस राहा इथं मुक्काम कर. तो पैशाच्या आशेसाठी मुक्काम केला राहिला आणि सकाळी सकाळी 8 वाजता सावकाराला म्हणू लागला सावकार अहो मला 6 लाख रुपये द्या. लवकरात लवकर मला माझ्या पत्नीकडे जाऊ द्या. तिचं 10 वाजता ऑपरेशन होणार आहे. असं म्हणता म्हणता सावकाराने 9 साडेनऊ वाजवले आणि 9:30 पावणे 10च्या दरम्यान 6 लाख रुपये त्याच्या हातामध्ये दिले. इकडे डॉक्टरांना वाटलं की हिचा पती आणखी परत आला नाही. पण तिकडे पत्नीची अवस्था बिघडत गेली आणि ज्या वेळेला 6:10 हा पती परमेश्वर दवाखान्यामध्ये पाऊल टाकला की ही जी पत्नी आहे या पत्नीचा जीव त्या क्षणी निघून गेला. पैसे हातामध्ये आहेत, 6 लाख रुपये जवळ आहे, पण आपल्या पत्नीला आपण आता वाचू शकले नाही. पण हे जर मुलांनी काल वेळेवर पैसे दिले असते तर कदाचित माझ्या पत्नीचा जीव वाचू शकला असता. माझी पत्नी वाचू शकली असती. आणि ज्या वेळेला पत्नी गेली तर डॉक्टरांनी त्या पतीला सांगितलं. डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मोठमोठ्याने रडू लागला. ज्यावेळेस 4ही मुलापर्यंत ही बातमी गेली ना, 4ही मुलं रडू लागले. हळूहळू दवाखान्यापर्यंत आली आणि मोठमोठ्याने ती मुलं रडू लागली. मला सांगायचंय मायबाप गेल्याच्या नंतर मोठमोठ्याने अंबरडा फोडण्यापेक्षा मायबाप असेपर्यंत मायबापाची काळजी करा. त्या मायबापाची सेवा करा. तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लागेल. आशीर्वाद. म्हणून माझी विनंती आहे की आईवडिलांना जपा. आईवडिलांची काळजी करा. 4ही मुलं रडू लागले आणि मोठमोठ्याने रडत असताना त्या आईला म्हणू लागले. काय म्हणू लागले? कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. आपलं कोण तुपलं कोण काही कळेना, जिकडे पाहावे तिकडे आहे मान पैशाला. सोडून गेली तू या लडक्याला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. मोठमोठ्या रडू लागले, गीत म्हणू लागले. पण आई आता परत येणार नाही. एक लक्षात घ्या. माझी कळकळीची विनंती आहे. मायबाप जीवनामध्ये कधीच परत भेटत नाहीत. म्हणून आईवडिलांची सेवा करा. तुमच्या घरासमोर गाड्या गोड्या किती आहेत याला किंमत नाही. तुमचे मायबाप किती आनंदी आहेत याला जास्त किंमत आहे. लक्षात घ्या. पण शहरातील लोकांची स्थिती अशी झाली आहे एक वेळेला कुत्रे सांभाळायला तयार पण मायबाप सांभाळायला तयार नाहीत. हो पण ऐका, दारात सांभाळायला कुत्रा एक ना एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही आणि दारात सांभाळायला माझे मायबाप रोज तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती आहे त्या मायबापाला सांभाळा. आईवडिलांची काळजी घ्या. कारण मायबाप हे परत परत मिळणार नाही.
त्यांचे उपकार आपल्यावरती फार आहेत. म्हणून आईवडिलांची काळजी घ्या. आणि जाता जाता एवढंच सांगेन की ज्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तसं जर सांगायचं झालं, बघा स्वामी विवेकानंदजीचे विचार एवढे सुंदर आहेत की आपण आचरणात आणावे असे विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आचरणात आणावे असे आहेत. अनेक थोर विचारवंत असे आहेत की प्रत्येकाचे विचार आपण आचरणात आणावे, त्या विचारानुसार चालावं असे विचार आहेत. म्हणजे तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे, इतर तुम्ही आम्ही घेत हे समाजाला सुद्धा सांगितलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की चांगले विचार घेण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या मार्गाला लागण्याचा प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराजांचं 2 मिनिट नामचिंतन करू आणि कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. कारण अनेक मी सांगू का, माझं प्रत्येक कीर्तन जेव्हा मी कीर्तन करायला लागले तेव्हापासून माझं प्रत्येक कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याशिवाय पूर्ण होत नाही. कारण आपली आन बाण शान. आणि याच्याही पुढे जाऊन सांगेन, आज जो हा सुंदर धर्ममंडप आहे ना, आणि आज हे भगवे झेंडे आहेत ना, आणि सुंदर धर्ममंडप आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे. आणि या धर्ममंडपामध्ये आपण आहोत. आणि राजे जर नसते तर आपल्याला एवढं स्वातंत्र्य मिळालं नसतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे. म्हणून आपण या ठिकाणी अखंड हरिनाम सोहळा आनंदाने पार पाडत आहोत, आनंदाने करत आहोत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कोण, थोडक्यात सांगायचं झालं, 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना, 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना, एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. म्हणून असा राजा पुन्हा होणे नाही. म्हणून हर हर महादेव, हर हर महादेव, आवाज द्या. हर हर महादेव. गिरशी खरी, गिरशी खरी गिरता परी लहरी गंगा चला, गिरशी खरी गिरता परी लहरी गंगा चला.
कीर्तनाची तयारी चालू आहे. कुठेही कीर्तनाला गेलं, जेवढा काही छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे किंवा शिवकीर्तन आहे ते म्हणायचा आग्रह मी तिला केलेला आहे. कीर्तनाची वेळ आपली संपत आलेली आहे. बघा, सुंदर असा संगमेश्वर भगवानाचा सप्ताह सोहळा होत आहे. खरं तर ज्या वेळेला गावातून येऊ लागलो की नाही, रोडवरून गावातून येत असताना बघितल्या ही सगळी लाईटिंग, ही सगळं नियोजन एवढं सुंदर वाटलं, आनंद वाटला जीवाला. कारण वर्षातून एकदा होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा अगदी आनंदानं आणि उत्साहानं तुम्ही सर्वजण करताय, म्हणून माझ्या माहेरकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि सर्व केसर जवळगेकर मंडळीसाठी लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाचं कौतुक केलं तेवढं कमी आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी. आणि या ठिकाणी मी म्हणेन की असा हा सुंदर सप्ताह किंवा असं सुंदर नियोजन असंच वरचेवर वाढत राहो. आणि या भगवान संगमेश्वर यांची कृपा तुमच्यावर कायम व्हावी या ठिकाणी प्रार्थना करते. सर्वजण गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार. आज आमचे केशव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बऱ्याच भागामध्ये आमची या ठिकाणी भेट होते, त्यांचे मनापासून आभार. जे स्वतः कीर्तन करतात, ज्यांची सुंदर गायकी आहे, सोपान महाराज कोरेकेलकर ते हजर असतात, त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर आमचे सोनदक्केचे बाबू दादा हजारे, त्यांचे सुद्धा मनापासून आभार या ठिकाणी आहेत, त्यांचे मनापासून अक्का खुदमपूरकर हे सुद्धा कीर्तन करायला लागलेले आहेत, त्यांचे आभार. त्या माधव तात्यात अखंड सेवा सप्ताहामध्ये ते करतात. आणि सांगू का, या सेवेचं पुण्य तुम्हाला 100% मिळाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला वाटतं याचं पुण्य मिळत नाही, हे पुण्य आपल्याकडे सगळं जमत असतं. आचार्य कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्याच्या पकवाजावर 10 जर पडला तर प्रत्येकाच्या मुखातून वा हा शब्द निघावा, असे आमचे माधव महाराज गोबडे. आवाजून या ठिकाणी कर्नाटकमध्ये कुठं जरी कीर्तन असेल तर आमचे मनोभावे चॅनलचे प्रदीप पवार भैया हे त्या ठिकाणी उपस्थित असतात. आजही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे चिरंजीव म्हणून मनोभावे. आता हे कीर्तन फक्त आजच्या पुरतं मर्यादित नाही बरं का. आपल्याला हे कीर्तन असं काय यूट्यूबला मनोभावे सेवा हे जर सर्च केलं तर त्याच्यावर आपल्याला हे कीर्तन ऐकायला मिळतं. म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून चॅनलचे आभार या ठिकाणी मानते. आज इथं कीर्तनासाठी मी थांबली आहे. खरं तर माझ्या वडिलांची, तुम्हाला माहिती आहे, दरवर्षी मी सांगते, आई वडिलांची इच्छा होती मी कीर्तनकार बनावं, म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या नारदाच्या गादीवर थांबली. आज फक्त इथपर्यंतच नाही तर महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्यामध्ये श्रीमद भागवत कथा, देवी भागवत कथा, रामकथा, शिवकथा, गणेश पुराण कथा आणि संत चरित्र कथा या सर्व कथांचं ज्ञानदान करण्याचं कार्य मी करते. हे त्यांचा आशीर्वाद आणि माझ्या संगमेश्वर भगवानांचा कृपा, म्हणून त्यांच्यामुळे हे सगळं मला साध्य होतंय. म्हणून माझ्या आईवडिलांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानते. आणि आईवडिलांच्या नंतर जर कोणाची साथ असेल तर ते माझे पती परमेश्वर राज कदमापुरे. त्यांचं सहकार्य मला प्रत्येक गोष्टीमध्ये असतं. कारण सांगू का, एखादी स्त्री जर आयुष्यामध्ये पुढे जात असेल, पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल आणि तिचा पती जर तिला 100% पाठिंबा दिला तर स्त्री 100% पुढे गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून हा पाठिंबा महत्वाचा आहे. म्हणून पती परमेश्वरांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानते. आमची कन्या, जेवढे काही मंडळी आहेत, बरेच आमचे भावंड कीर्तन ऐकायला आले. आता शोकांती काही आहे की फक्त माझ्या समोरून कीर्तन ऐकायला थांबत नाही, कुठेतरी मागं थांबतात, उद्या फोन करून म्हणतात आमचं नाव घेतलं नाही, तुझं नाव घेतलं नाही. जेवढे काही या ठिकाणी आहेत प्रत्येकाचे आभार. समस्त जवळगेकर, सर्व काही माझे माहेरची मंडळी, प्रत्येकाचे लहान मुलापासून वयोवृद्ध या ठिकाणी पूर्ण विराम देते. सगळ्यांनी टाळी वाजवा, सुंदर असं भजन मुखाने बोला. माऊली माऊली